इगतपुरीत बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश। सीबीआयच्या कारवाईत आलिशान गाड्यांसह 1 कोटीहून अधिक रोकड व सोने जप्त। सीबीआय पथकाने ऑनलाईन फसवणुकीच्या आरोपाखाली इगतपुरीतील एका पंचतारांकित हॉटेलात भाड्याने घेतलेल्या जागेत काही खाजगी व्यक्तींकडून चालवणाऱ्या जाणाऱ्या बेकायदेशीर कॉल सेंटरमध्ये धाड मारून या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे। मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्यामधील पैसे उकळल्याच्या उघडकीस आल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली। सदर छाप्यामध्ये अधिकाऱ्यांच्या पथकाने 7 आलिशान गाड्यांसह 1 कोटीहून अधिक रोकड, सोने, लॅपटॉप, मोबाईल आदी जप्त केले आहेत। या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे। सीबीआयने या संदर्भात प्रस्तुत केलेल्या एका निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे। 2 दिवसांपूर्वी 8 ऑगस्ट रोजी सायबर फसवणुकीविरोधात ही कारवाई करण्यात आली। या अंतर्गत 6 आरोपींसह काही अज्ञात व्यक्ती तसेच बँक अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या विरोधात FIR नमूद करण्यात आली होती, ज्यामध्ये आरोप करण्यात आलाय की आरोपींनी काही अज्ञात व्यक्तींशी संगनमत करून अनेक लोकांची फसवणूक करण्याचा कट रचला, असे FIR मध्ये नमूद करण्यात आले आहे। यासाठी त्यांनी Amazon सपोर्ट सर्व्हिसेस नामक एक बोगस कॉल सेंटर बनवून त्यामार्फत संशयितांनी दिशाभूल करणारे कॉल करून लोकांची मोठी आर्थिक फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या बोगस कॉल सेंटरमार्फत अमेरिका, कॅनडा तसेच अन्य देशातील लोकांनाही गंडा घालण्यात आला असल्याची बाब समोर आली आहे। संशयित आरोपींनी त्यांच्याकडून गिफ्ट कार्ड्स तसेच क्रिप्टोकरन्सी नावाखाली अवैध पैसे देखील उकळले। हे रॅकेट चालविण्यासाठी एकूण 60 ऑपरेटर्सना कंपनीत भरती केले होते, ज्यामध्ये डायलर, व्हेरीफायर आणि क्लोजर अशा कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे निवेदनात म्हटले आहे। सीबीआयने टाकलेल्या छाप्यात एकूण 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोन, 1 कोटी रुपये रोख, 500 ग्रॅम सोने आणि 1 कोटी रुपये किमतीच्या 7 लक्झरी कार जप्त करण्यात आल्या आहेत। एवढेच नव्हे तर 5000 USDT क्रिप्टोकरन्सी, 5 लाख रुपये आणि 2000 कॅनेडियन डॉलर गिफ्ट वाउचर, 1,26,000 रुपयेचे अवैध व्यवहार आढळून आले आहेत। या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी, इगतपुरी।